निवासी वर्षाबेन प्रकाशभाई शाह व देविकाबेन आकाशभाई शाह यांच्या वतीने आयोजित 50 दिवसांचा 270 आराधी तपस्वी यांचा उपदान तप सांगता हा कार्यक्रम नाशिक नजीक दुगाव येथे संपन्न झाला। यातील 151 जणांच्या उपदान तपाची 2 दिवसीय सांगता रविवारी व सोमवारी आयोजित करण्यात आली होती। या उपदान तपामध्ये 6 वर्ष ते 81 वर्ष वयाच्या तपस्वींनी सहभाग घेतला होता। तसेच या उपदान तपामध्ये 20 ते 35 या वयोगटातील 40 युवक युवतींचा सहभाग होता। जैन धर्मगुरू आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जैन मुनी आणि 90 साध्वी यांचा यात समावेश होता। या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन भूपेंद्रभाई शाह यांच्या भाविक इस्टेट या गंगापूर धरणानजीक असलेल्या फार्म हाऊसच्या जागेमध्ये करण्यात आले होते। काल या निमित्त भगवान महावीरांची सुंदर अंगरचना साकारण्यात आली होती। तसेच आज 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत 50 दिवसांचा 151 जणांच्या उपवासाची सांगता संपन्न झाली। विशेष म्हणजे या उपदान तपामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, मुंबई येथील उपासक सहभागी झाले होते। तसेच गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विविध शहरांमधील उपासक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पहिल्या 47 दिवसांच्या उपदानाचे 3 भाग आहेत। पहिले आधारयु आणि दुसरे आधारयु प्रत्येकी 18 दिवसांचे असते आणि चकिया चौकिया 11 दिवसांचे असते। पुढील 35 दिवसांचा तप पितृष्य म्हणून ओळखला जातो आणि 28 दिवसांचा तप अथविश्व म्हणून ओळखला जातो। तसेच यात दररोज नमोकार मंत्र म्हणत जपमाळ 20 वेळा पाठ करणे आवश्यक आहे। यासोबतच काही जैन आगमांचाही अभ्यास केला पाहिजे। ही तपस्या केवळ तीव्र नाही तर दीर्घ काळापर्यंत आहे। प्रतिमा नावाची विशेष तपस्या शारावकाने त्याचे जीवन शुद्ध आणि परिपूर्ण करण्यासाठी देखील केली पाहिजे असे काही नियम यात आहेत। विशेष म्हणजे 6 वर्षांची दिशा रिचा, 7 वर्षांचा जिनशा शाह तसेच 8 वर्षांचा रवी शाह यांच्यासह 9 वर्षाच्या 6 जणांनी तर 10 वर्षाच्या 7 जणांनी आणि 11 वर्षाच्या 4 जणांनी या उपदान तपामध्ये सहभाग घेतला होता। मुख्य म्हणजे या सर्व लहान वयातील मुलामुलींनी उपदान तपाची आराधना उत्तम रीतीने पूर्ण केली। आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला होता। उपदान तप पौषध व्रतामध्ये केले पाहिजे, जे आदर्श जैन भिक्षूंच्या जीवनशैलीची प्रतिकृती आहे, ज्यामध्ये दिवसभर कोणत्याही जीवांना इजा न करण्याचे व्रत असते। जैन भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली करावयाच्या आहे। 47 दिवस, 35 दिवस आणि 28 दिवस त्यापेक्षा जास्त दिवस किंवा स्वतंत्रपणे 3 भागात उपदान करता येते। या दिवसांमध्ये 1 दिवस उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी एकासने करावे, म्हणजे एकाच ठिकाणी एकदा जेवण करावे, त्याला निवी म्हणतात।